नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं कल्याण, डोंबिवली आणि टिटवाळा. ट्रॅफिक जॅमच्या नावावर ज्या शहरांची ओळख झाली आहे तिथे आता एक गेम चेंजर प्रोजेक्ट आकाराला येतोय. होय, मी बोलतोय कल्याण रिंग रोड बद्दल. चला आज आपण या कल्याण रिंग रोड बद्दल सविस्तर आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया. आजचा व्हिडिओ आपण कल्याण ते टिटवाळा करूयात. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात. कल्याण रिंग रोड, आपली मराठी. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. नमस्कार, मी योगेश आत्मा आंबवले. सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो म्हणजे डोंबिवली ते टिटवाळा जो रिंग रोड बनणार आहे 30.3 किलोमीटर लांबीचा. तर या रिंग रोडचा जो मुख्य गोविंदवाडीचा जो बायपास आहे, ज्या ठिकाणी म्हणजे डोंबिवलीवरून येताना पत्रपुलावर आपण वळण घेतो आणि दुर्गाडीच्या दिशेने जातो त्या ठिकाणी. आणि इथून मी तुम्हाला आता कुठल्या ठिकाणी काम थांबलेले ते दाखवणार. म्हणजे या गोविंदवाडी बायपास ज्या ठिकाणी इथे काम सुरू, खाडीच्या बाजूला कल्याणची खाडी, त्याला कल्याण रिंग रोड देखील म्हटलं जाते. तर तिथून आपण जो पत्रपुरापासून सुरू होतो आणि पुढे दुर्गाडीपर्यंत जो रस्ता जातो त्या मार्गाने मी तुम्हाला आता घेऊन जाणार आणि किती काम झालं किती नाही ते दाखवणार आहे. तर चला आता आपण प्रवासाला सुरुवात करूया. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. ते कल्याण पत्रेपुराच्या बाजूने जो रस्ता आलेला आहे, दुर्गाडीपर्यंत रस्ता बनलेला आहे, त्या रस्त्याला जो रिंग रोड हा रस्ता जोडला जाईल. हा मार्ग म्हणजे कल्याणची जी खाडी आहे, म्हणजे डोंबिवली पासून सुरू होणारी जी खाडी आहे, जी कल्याणला येऊन पूर्ण जोडली जाते, त्या खाडीच्या लगत हा जो रस्ता बांधला जाणार. आणि तुम्ही बघता तो रस्ता आपल्या या कुठल्या रस्त्यावरला हे देखील तुम्ही पाहिलं. डोंबिवली पत्रेपुलापासून दुर्गाडीपर्यंत जो रस्ता आपला तयार आहे, कदाचित याला गोविंदवाडी बायपास देखील म्हटले जाते. नक्की मला माहित नाही, परंतु बोलले होते कदाचित. तर या ठिकाणाहून हा जो मार्ग बनलेला हा पूर्वी नव्हता. पूर्वी लोक जे होते ते छत्रपती शिवाजी महाराज चौक वगैरे बैल बाजार असे करून यायचे, परंतु हा मार्ग बनल्यामुळे याच मार्गाला आता तो जो रिंग रोड आहे तो अटॅच केला जाईल, जोडला जाईल. आणि इथून पुढे मग दुर्गाडीपासून पुन्हा एक दुसरा रूट असेल. थोडक्यात सांगायचे, कल्याण रिंग रोड पूर्ण झाल्यास खऱ्या अर्थाने ट्रॅफिक मधून मुक्ती मिळेल आणि कदाचित हा रस्ता कल्याणकरांसाठी एक मोठा विजय ठरू शकेल. खूपच मोठा प्रोजेक्ट आहे आणि साधारणतः 4 ते 7 हा जो टप्पा आहे, दुर्गाडी ब्रिज ते SH35 40 जंक्शनचे काम वेगाने झालेले आहे. आणि काही भाग वाहतुकीसाठी खुला देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे काही ठिकाणी तर भाग खुला देखील केला जात नाही, परंतु रस्ता सुरू झाल्यामुळे त्या ठिकाणाहून वाहतूक सुरू राहते. टिटवाळा, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये अंतर आता फक्त 15 ते 20 मिनिटावर येणार आहे. हा जो रोड आहे हा काटे बदलापूर रस्त्यावरून येदुटणे गावाजवळ सुरू होतो आणि आपल्याला पार टिटवाळापर्यंत जाऊन सोडला जातो. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. साधारणतः 283 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च, 16 किलोमीटर पेक्षा लांब रस्ता आणि 10 लाखांहून अधिक लोकांचे स्वप्न हे आता पूर्ण होणार की पुन्हा आश्वासनाच्या गर्दीत हरवणार. आजच्या व्हिडिओत आपण हेच पाहणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण दुर्गाडीपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. साधारणतः हा रस्ता यापूर्वी देखील मी 2 ते 3 महिन्यापूर्वी अपडेट दिलेली. आणि दुर्गाडी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज की जय. दुर्गाडी किल्ल्याजवळ डागडुजीचे काम चालू आहे. पुन्हा एक नवीन आकार दिला जाणार आहे. जे प्रवेशद्वार आहे त्याचे देखील काम सुरू आहे.
आणि या कल्याण रिंग रोडचा जो मेन सर्कल आहे तुम्ही पाहू शकता, ज्या ठिकाणून आपण कल्याण स्टेशनसाठी किंवा मुरबाडसाठी जाऊ शकतो अशा ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आणि इथून डाव्या हाताला वळण घेतल्यास भिवंडी, उजव्या हाताला वळण घेतलं स्टेशन, सरळ गेला डोंबिवली, डोंबिवली नाही मुरबाड. परंतु आपण तिथे न जाता गणेश घाटाकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. दुर्गाडी चौक, छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा प्रकारे आपण इथून जो पत्रे पूल आहे डोंबिवलीचा कोयनवाडी बायपास तिकडून आलो आणि हा जो सरळ रस्ता मुरबाडला जातो पुढे जो आहे तो कल्याण स्टेशनला जातो. इथून जेव्हा पुढे आपण या बाजूला येतो इथे डम्पिंग ग्राउंड आहे कल्याणचा, त्या डम्पिंग ग्राउंडच्या बाजूनी जो रस्ता आहे तो आपल्याला रिंग रोडचा रस्ता आहे. तर आपण त्या रस्त्याच्या बाजूने जाऊयात आणि पाहूयात तो रस्ता किती प्रकारे आणि कसा तयार आहे. चला जाऊयात पुढे. साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी जेव्हा मी या रोडचा अपडेट देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आता ज्या मार्गाने आपण चाललो डम्पिंग ग्राउंडच्या दिशेने तिथून न जाता लाल चौकी इथून वाडेघर मार्गे प्रवास केलेला. आणि त्यामुळे हा जो आजचा जो टप्पा आहे डम्पिंग ग्राउंडच्या ठिकाणचा तो टप्पा आपला राहिला होता आणि आजच आपण तो टप्पा कव्हर करूयात. इथे CNG पंप आहे आणि इथे रस्ता कुठे दिसत नाही मला, परंतु सर्व सुद्धा मी काही जणांना इथनं येताना पाहिले तर आपण तिथे शोधणार. ओके, गेट आहे, या गेटमधनं आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. पुढे रस्ता सुरू आहे का बंद आहे ते देखील मला माहित नाही. जर रस्ता बंद असेल पुन्हा मागे फिरूयात, मग पुन्हा आपण वाडेघरमधनं जाऊयात, आता मग सरळच निघून जाऊ. आणि अशा प्रकारे आपण हे पाहू शकता, हा जो ॲरो मी दाखवला आहे हा मार्ग जो अजून बनणे बाकी आहे. म्हणजे कल्याण रिंग रोड प्रकल्पातील सर्वात पहिला जो अडथळा आहे तो या डम्पिंग ग्राउंडचा आहे. हे डम्पिंग ग्राउंड हटवणे इतके सोपे नाही आहे, काम सुरू आहे. परंतु इतका सर्व आणि माझ्या अंदाजे बराचसा इथला जो कचरा आहे तो हटवण्यात यश आलेलं, कारण तुम्ही पाहू शकता हा खूप मोठा ढिगारा होता पूर्वी आणि दुर्गंधी खूप पसरलेली असायची. आज मी इथनं प्रवास करतो तरी इतका मला म्हणजे वास येत नाही, दुर्गंध येत नाही, कदाचित हेल्मेट असेल म्हणून. पण तरीसुद्धा इथे बराचसा जो भाग आहे तो साफ करण्यात आलेला आहे आणि इथे कदाचित कचऱ्याची विल्हेवाट जी आहे ती व्यवस्थितपणे मशिनरीद्वारे वेगवेगळा कचरा केला जातो. काही ठिकाणी भुसा देखील दिसतोय, म्हणजे कचऱ्यातून भुसा वगैरे निर्माण करण्याची प्रक्रिया वगैरे काय असेल, आपल्याला काय माहिती असल्यास नक्की कळवावे कमेंट्समध्ये. तर मागील वेळेस आपण वाडेघर या ठिकाणाहून प्रवेश केलेला आणि हा जो शेवटचा टोक आहे डम्पिंग ग्राउंडचा इथे येऊन आपण थांबलो होतो या ठिकाणी. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण डम्पिंग ग्राउंड पूर्ण कव्हर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता वाडेघरच्या मागील पट्टा देखील जो आहे त्या ठिकाणी बरेचसे गर्डर्स वगैरे असे उभे केलेले आहेत, कारण आत्ता जो डम्पिंग ग्राउंड आपण पाहिलेला आहे त्या ठिकाणी कदाचित ब्रिज बांधला जाईल, नक्की माहिती आहे. परंतु मी असे ऐकू आहे की दुर्गाडीचा जो डम्पिंग ग्राउंड आहे या डम्पिंग ग्राउंडला ब्रिज बांधला आणि कदाचित त्या ब्रिजसाठी जे गर्डर्स वगैरे तयार केलेले असावे. आणि शक्यतो किती वेळ जाऊ शकतो अजून त्या ठिकाणी याचा काही अंदाज बांधता येत नाहीये. आणि यापुढे हा रस्ता सरळ वाडेघर ते आपण टिटवाळापर्यंत जाणार आहोत. या ठिकाणी एका पुलाचे काम बाकी आहे, एक छोटासा नाला गेलाय, त्या नाल्यावरून आपण जसे पुढे येऊ पुढे आल्यास पुन्हा एका ठिकाणी काम थांबलेले आणि तिथे कदाचित एक मंदिर आहे. त्यामुळे आणि बऱ्याच या रस्त्यावर बऱ्याचशा ठिकाणी जे आपले देवस्थान आहेत मंदिर आहेत त्यांच्यामुळे काम रखडलेले आहेत. आता ज्या ठिकाणी आपण आलो तो हे बघा, हे जे तुम्हाला झाडे दिसत आहेत झाडे जोडपे ॲरो मी दाखवलंय, इथे काम थांबलेले
हे बघा, तुम्हाला मॅपवर देखील दाखवतो मी. ते म्हणजे मसोबा देव उंबरडे मंदिर आहे कदाचित तिथे आतमध्ये. आणि बहुतांश अशा मंदिरांमुळे आपला जो मार्ग आहे हा रखडलेला आहे. तर पर्याय म्हणून त्यांनी कदाचित या जे मंदिर वगैरे याच्या बाजूने त्यांनी नक्कीच रस्ता बनवायला पाहिजे होता. कारण मंदिर म्हणजे आपले श्रद्धास्थान, देवस्थान. आणि जसे आपण पुढे येतो या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकता देखील रस्ता थांबलेला आहे. इथे मध्ये काही वस्ती आहे. त्या वस्ती देखील अजून आढळून आल्या कारणाने आपल्याला बाजूने वळण घेऊन जावे लागते. दुर्गा माता सर्कल असे त्याला म्हटले जाते. कोलिवली गाव. कोलिवली गावातून आपण जे काही मध्ये घरे वगैरे राहिलेले आहेत त्यांचे काम बाकी आहेत तोडणे. आणि बहुतांश मला वाटतं आता कदाचित सुरुवात झालेली दिसत होती थोडीफार. तर आपण जो शॉर्टकट आहे मधनं तो मधला रस्ता आपण पकडलेला आहे. आणि इथे देखील मला वाटतं एखादं मंदिर आहे, त्यामुळे तिथे देखील काम थांबलेले. तसेच मध्ये दाट वस्ती आहे, मी तुम्हाला मॅपद्वारे दाखवले होते. आता इथून पुढे आता आपण जाणार आहोत गांधारी पर्यंत. गांधारी तीर भंडारे चौक या ठिकाणी आपण मागील व्हिडिओ थांबवला होता, जेव्हा 1.5-2 महिन्यापूर्वी आपण तो व्हिडिओ बनवला होता. आज तिथून पुढे जाऊयात. टिटवाळा पण कसं अपडेट आहे ते पाहूयात. दुर्गाडी इथून आपण प्रवास सुरू केल्यानंतर आपण अजून एका ठिकाणी इथे पाहिलं होतं. मध्ये जे 2 ठिकाणी कामे थांबले, त्यानंतर हा तिसरा ठिकाण आहे. साधारणतः 2-1 महिन्यापूर्वी आम्ही व्हिडिओ केला, आपण या ठिकाणी थांबलो होतो. इथून पुढे गांधारी मार्गे आपण मी जिथे कामाला होतो जॉबला त्या ठिकाणी पोहोचलो होतो. कल्याणहून येऊन इकडे गांधारीला पडग्याला जाणारा रस्ता गांधारी रोड. तर आता आपण इथून पुढे जो रस्ता आहे तो पाहूयात, ज्याला म्हणजे टिटवाळापर्यंत जाणारा मार्ग आहे तो पाहण्याचा प्रयत्न करूया. ते आता पुढे जाऊयात. आणि आता आपण सरळ टिटवाळाच्या दिशेने जाऊयात. डाव्या हाताला वळण घेतल्यास आपण पडग्याला पोहोचतो गांधारी ब्रिजवरनं. आणि उजव्या हाताला जे ते खडकपाड्यातून आलेला रस्ता आहे, आपल्याला सरळ क्रॉस करून टिटवाळाच्या दिशेने जाणे आहे. गांधारीचा नवीन ब्रिज देखील याच ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. आणि सध्या तो सनसेट पॉईंट म्हणून कल्याणकारांसाठी खूप प्रसिद्ध असा पॉईंट झालेला आहे. आणि इथे बहुतांश रस्ता पूर्णपणे तयार झालेला आहे. पोलिसांची इथे नाकाबंदी देखील असं होते, कारण बॅरिकेड्स वगैरे दिसत आहेत. असे म्हटले जाते की या ठिकाणी रायडर्स लोक जे आहेत ते मोठे बाईक्स वगैरे घेऊन इथे रेस वगैरे लावली जाते, रेसिंग वगैरे. आणि बऱ्याचदा अपघात घडलेले आहेत. त्यामुळे इथे आता चोख पोलीस बंदोबस्त, नाकाबंदी असते 2 ते 3 ठिकाणी. आणि हा पूर्ण मार्ग आपण चाललो तो उल्हास नदीच्या बाजूने. उल्हास नदी जी चालली आहे त्याच्या बाजूने हा मार्ग पूर्ण तयार झालेला आहे. साधारणतः हा जो रिंग रोड प्रकल्प आहे हा पूर्णपणे खाडीच्या बाजूने गेलेला मार्ग आहे. तुम्ही कुठूनही सुरुवात करा, पार मोठा गाव इथून सुरुवात केल्यावर तुम्ही मोने येता, आंबिवली, मोन्यानंतर कल्याण, दुर्गाडी, तिथून मग गांधारी, त्यानंतर पुढे आंबिवली, असा त्यानंतर टिटवाळा. सर्व हा जो पट्टा आहे पूर्ण खाडीच्या बाजूने जाणारा मार्ग आहे. अशा प्रकारे आपण उल्हास खाडीच्या बाजूने चाललेलो ते टिटवाळाच्या दिशेने. मॅपवर तर मी असं पाहिलेलं आहे की हा जो मार्ग आहे पुढे जाऊन हे बघा इथे देखील चेकपोस्ट होती. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी पोलिसांची म्हणजे नाकाबंदीचे चेकपोस्ट असते. तर जसे की मी म्हटलं आता आपण टिटवाळाच्या दिशेने चाललो आहोत. आणि पुढे जो नवीन ब्रिज आहे गांधारीचा, त्या नवीन गांधारीच्या ब्रिजच्या पुढे गेलाच कदाचित रस्ता बंद आहे
असा मॅपवर दाखवत आहेत. आपण तरी पुन्हा चाललो. इथे मी थोडा संभ्रमावस्थेत आलेलो, उजव्या हाताला जावा का डाव्या हाताला, परंतु शेवटी मी डाव्या हाताला वळण घेतला, कारण डाव्या हाताला जे ते उल्हास नदी आहे आणि जसे की खाडीच्या बाजूने जा रस्ता आपल्या नेणे, त्यामुळे मी तो मार्ग निवडला. आणि ते तुम्ही पाहू शकता सकाळच्या वेळेस मॉर्निंग वॉकसाठी आलेले बरेचसे नागरिक. खूप सुंदर आणि खूप छान. सध्या कल्याणकरांसाठी आवडीचे स्पॉट म्हणजे हा गांधारी पूल नवीनवाला. आणि संध्याकाळी या ठिकाणचे अनेक व्हिडिओज आपण इंस्टाग्रामवर वगैरे पाहतो, रील्स वगैरे बरेच व्हायरल होतात. हा ब्रिजवर का, कुठला ब्रिज आहे, सुंदर असा सनसेट पॉईंट्स, अशा अनेक प्रकारचे रील्स या ब्रिजवर असतात. आपण इथे आलेले आहात का जरूर कमेंट्समध्ये नमूद करावे. आणि या ठिकाणी जेव्हा मी आता आलोय जिथे ब्रिज संपतो, मला बऱ्याच ठिकाणी असं दिसलंय की ब्रिज संपल्यावर बाजूला जे झाडे आहेत त्या झाडांवर काही टेम्पलेट्स लावलेले आहेत. हे पाहू शकतो झाडांना असे म्हणजे टेम्पलेट्स लावले आहेत. ते का लावले आहेत त्याबाबत मी एक व्हिडिओ काल अपलोड केलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण गांधारी जो पूल आहे तो देखील सोडलेला आहे आणि आपण कल्याण रोडच्या टिटवाळच्या दिशेने प्रवास केलेला आहे. त्या ठिकाणी पुढे गेल्यास आपण आंबिवलीला जाऊ शकतो, परंतु इथे जसे की मी पहिलं म्हटलं रस्ता बंद आहे. सर्व कामे या ठिकाणी थांबले. म्हणजे एकंदरीत आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिले तर 3 ते 4 ठिकाणी जे ते कामे थांबलेले होते. सर्वप्रथम डम्पिंग ग्राउंड, त्यानंतर ते म्हसोबा मंदिर उंबर्डे, त्यानंतर पुन्हा एक वस्ती होती आणि त्यानंतर चौथं ठिकाण जे ते या ठिकाणी. आणि हा पट्टा जो हा बराच लांबलचक पट्टा आहे. आणि रिंग रोड जरी हा रस्ता पूर्ण तयार झालेला असला तरी जे काही ठिकाणी काम थांबले, खास करून हा पट्टा, याला अजून किती वर्षाचे काय सांगता येत नाही. मॅपवर मी तुम्हाला दाखवू शकतो किती लांबलचक रस्ता आहे. हे पाहू शकता तुम्ही. वडवली ते डायरेक्ट आंबिवली खूप अंतर आहे आणि हे खूप अंतर पुन्हा तयार व्हायला वेळेचं किती अंतर झालं काही सांगता येत नाही. आपण कमेंट्स मध्ये नमूद करावे अजून अंदाजे किती वेळ या रस्त्यावर जाऊ शकतो. असो, आपण पुढील व्हिडिओत जो शेवटचा टप्पा मी दाखवला आंबिवलीचा, त्या ठिकाणाहून पुढे टिटवाळापर्यंतचा आपण भाग घेऊयात. आजच्या घडीला इथेच मागे फिरूया, कारण पुढे जाण्यासाठी कुठलाही पर्याय दिसत नाहीये. इथं जसे की मी सांगितलं, मी जॉब करून सर्व करतो, त्यामुळे कामावर जायला उशीर होतो. 10 वाजता मला कामावर पोचावे लागते. असो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे, चॅनल पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे. खास आपल्यासाठी आपले मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.